शर्यतीमध्ये जेव्हा घोडा पळतो त्यावेळी त्या घोड्याच्या पाठीवर बसलेला घोड्याचा मालक चाबकाने घोड्याला खूप मारतो. घोडा विचार करतो की माझा मालक मला सारखा का मारतो, इतकी तकलीफ मला का देतोय. पण घोड्याला कुठं माहिती आहे दादा की त्याचा मालक त्याला जिंकवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतोय. घोडा त्या चाबकाच्या भीतीनं जीवाच्या आकांताने पळतो आणि शेवटी तोच घोडा जिंकतो. म्हणून तुम्हाला सांगतो की आपला मालक तो वरती बसलेला आहे आणि तो जर आपल्याला दुःख देत असेल, तो आपल्याला तकलीफ देत असेल तर समजून घ्या त्यांनी आपली निवड केलेली आहे आणि तो आपल्याला जिंकवू इच्छित आहे. म्हणून तोच घोडा शर्यतीमध्ये जिंकतो ज्याच्यावरती चाबकाचे फटके पडतात आणि तोच माणूस जीवनाच्या शर्यतीमध्ये यशस्वी होतो की ज्याच्यावरती कायम दुःखाचे आघात होत असतात. म्हणून दगडही तोच पूजल्या जातो मंदिरामध्ये की जो दगड छन्नी हातोड्याचे घाव सहन करून मूर्ती बनत नाही तोपर्यंत दगडाचीही पूजा होत नाही.